एवढे सकाळी सकाळी सुंदर फुलं पाहून ना मन प्रसन्न होतं आणि रोज या फुलांपासूनच आमची तर सकाळ होते। हे पहा, आता थोडेसे फुलं मी तोडून आणून दिले होते, आईंची इकडे देवपूजा सुरू होती। आणखीन आई त्यांना पाहिजे ते फुलं घेऊन येत असतात। हे पहा, ही ताईंची देवपूजा सुरू आहे। आता मी स्वयंपाकाला लागणार होते। आता श्रावणी मॅडमचीच फरमाईश होती की टोमॅटो चटणी पाहिजे आणि ईश्वरीला काही ते आवडत नाही, तर 2 भाज्या केल्या होत्या, भेंडी आणि टोमॅटो चटणी। दोन्ही थोड्या थोड्या झाल्या होत्या। आज शनिवार असल्यामुळं सकाळी सकाळी लवकर डब्बा द्यायचा होता दोघींना। ते सर्व कामावरून दुपारच्या वेळेमध्ये त्यांना काहीतरी वेगळं खायला पाहिजे होतं। शनिवार रविवार आणखीनच काहीतरी पाहिजे असतं। वडापाव करायचा बेत ठरला होता आमचा। आता आज बरेचसे काम आहेत, थोडंसं शूट केलं, जास्त काही झालं नाही। हे पहा, आता इथं माझं टोमॅटोची चटणी भेंडी तयार आहे। इकडं भेंडी बनवलेली आहे, भेंडी मात्र थोडीच असल्यामुळं थोडीच झालेली आहे। आणि इकडं कणिक पण मळून ठेवली, आता फक्त चपात्या लाटायच्या राहिलेत। आता चपात्या वगैरे लाटून मला थोडंसं गावात पण जायचं होतं, काम होतं। तिकडून आल्यानंतर पोरींना स्कूलमधून घेऊन येऊन नंतर वडापाव बनवायचा होता। तर हे सर्व कामं पटपट पटपट सकाळची कामं सकाळच्या वेळेत पटकन 10 ते 11 पर्यंत झाली की मग छान वाटतं। नवीन कामं आपल्याला नवीन काही बनवायला करायला टाईम भेटतो आणि सकाळचीच कामं 12 पर्यंत रखडत पडली की मग आपली पण चिडचिड होते आणि स्वतःसाठी म्हणजे आपल्याला काही नवीन क्रिएटिव्हिटी करण्यासाठी वेळ मिळत नाही। त्यामुळे सकाळची कामं सकाळी सकाळी झाली ना तर ठीक वाटतं। तसंच आता आमचा प्रयत्न असतो की सकाळी सकाळी पटपट आवरायचा। नंतर इथं लगेचच स्कूलमध्ये सोडून आले ईश्वर श्रावणीला। पाहिजे आता श्रावणी पळत पळत गेली तिकडं गेट उघडण्यासाठी आणि तिकडून आलो। नंतर मी गावात वगैरे जाऊन माझी कामं करून आले, थोडंसं बाहेर काम असल्यामुळे बाहेर जाऊन आले आणि नंतर वडापाव बनवायला घेतला होता। तसं तर बटाटे मी अगोदरच स्वयंपाक झाला की लगेच शिजवून ठेवले होते कुकरमध्ये। आलं की लगेच डायरेक्ट बटाटे वगैरे सोलून घेतले आणि छान असे मॅश वगैरे करून घेतले आणि मस्त घरच्या घरी वडापाव। आता बाहेरचं तेलकट खाऊ नाही म्हणतात आणि तळलेलं तेलसुद्धा डबल वापरू नाही म्हणतात, परंतु ते काय पॉसिबल नाही। परंतु बाहेरचा वडापाव कसा डबल टिबल किती वेळेस तळले त्या तेलात ते काय माहिती नसतं आपल्याला। त्यामुळे आपण घरी कसं थोडंसं तेल टाकून घरच्या तेलातलं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करूया, म्हणून म्हटलं चला बाहेरून आणण्यापेक्षा आज घरीच बनवूया वडापाव। म्हणून आमचं आज घरीच बनवायचं चालू होतं। आता मी कढईत पण तेल थोडंसंच होतच असते, जरी राहिलं तरी ते 2-3 दिवसात संपून जावं। आता असं तरी होत नाही की ते तळलेलं तेल नंतर नाही घ्यायचं, ते काय शक्य नाही। त्यामुळं टाकूनही देऊ वाटत नाही, त्यामुळं घेतो आम्ही। आणि हे पाहिजे नंतर आम्ही 5 वाजता बसलो होतो, असं बाहेर गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर गेलो होतो मी आणि आई आरतीसाठी। हे महादेवाचं मंदिर आहे आमचं शेतातलं, मी मागच्या व्हिडिओत बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवले, ज्यांना माहीत नसेल त्यांना। आणखीन नंतर मी कधीतरी डिटेल दाखवेल। आमचं घर इथं मंदिर हे सगळं आमचं छोटीशी शेती आहे, तिथंच सगळं आहे, घर मंदिर हे सगळं। नंतर हे रात्रीचं रुटीन सुरू झालं। व्हिडिओला सबस्क्राईब करा।